सर्वांना जय भीम, जय भारत। आज या ठिकाणी मुंबई विद्यापीठातील इतिहास विभाग आणि आंबेडकर राईट काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमानं जी व्याख्यानमाला सुरू आहे, त्या व्याख्यानमालेमध्ये मला आज नवीन पुष्प गुंफण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो। मी प्राध्यापक मारुती अभिमान लोंढे, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद। आजचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रशासकीय अधिकारी आणि आजची। या विषयावर मी माझ्या परीनं या ठिकाणी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे। मुंबई विद्यापीठातील डॉक्टर संदेश वाघ सर, त्याचबरोबर डॉक्टर संतोष बनसोडे सर, सचिव आंबेडकर राईट हिस्ट्री काँग्रेस, त्याचबरोबर माझे मार्गदर्शक डॉक्टर एस गायकवाड सर आणि प्रेम प्रज्ञा आणि प्रतिभेच्या सभामंडपात बसलेले किंवा प्रेम प्रज्ञा आणि प्रतिभेच्या स्क्रीनच्या समोर बसलेले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी। संकटावर मात करणारे शिक्षण समाजाला मिळावं। शिक्षण व विद्या या गोष्टीशिवाय आपला उद्धार होऊ शकत नाही आणि त्यासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा मूलमंत्र आपणाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगितलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण सर्वांनी शिक्षणाकडे वळालं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे। त्या ठिकाणी आवाजातून माणसाची नम्रता कळते, वर्तनातून माणसाचे शील समजते, कामातून माणसाची कार्यक्षमता समजत असते। माणसाची वाणी शुद्ध आणि सात्विक असावी, त्यातून समोरच्या व्यक्तीमध्ये आदर वाढतो आणि हे फक्त शिक्षणामुळे शक्य होतं। शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगत असताना 14 जानेवारी 1948 रोजी मुंबई येथील धोबी तलाव नाईट स्कूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वक्तृत्वाच्या स्पर्धा होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी बाबासाहेब अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी गेलेले होते। त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी वक्तृत्वाचं किंवा तुमचं संभाषण कौशल्य केले आहेत, शिक्षणाबद्दलचे विचार मांडलेले आहेत। ते म्हणतात की जी व्यक्ती त्या ठिकाणी प्रभावी भाषण करते ती आपल्या शत्रूला सुद्धा त्या ठिकाणी जिंकू शकते। शिक्षण व विद्या या गोष्टीशिवाय आपला उद्धार होणार नाही असं ते म्हणत आहेत। राजकारणाच्या आणि प्रशासनाच्या त्या ठिकाणी दोऱ्या विद्येशिवाय आपणाला हस्तगत करता येणार नाहीत आणि त्यामुळं या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून आपणाला या ठिकाणी प्रशासनाच्या दोऱ्या या ठिकाणी हातात घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर ते पुढे जाऊन 22 डिसेंबर 1938 मध्ये त्या ठिकाणी अस्पृश्य विद्यार्थी संमेलनामध्ये त्यांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत। ते म्हणतात की तुम्ही सरकारी नोकरीसाठी आटोकाट प्रयत्न करा, शिका, परंतु शिकल्यानंतर एक चूक करू नका। शिकलेला माणूस हा पुढे जाऊन काही चुका करतो, त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की तो सुरुवातीला त्या ठिकाणी स्वार्थी बनतो, त्याचबरोबर तो कर्तव्यापेक्षा अधिकाराची त्या ठिकाणी जास्तीत जास्त अधिकार तो त्या ठिकाणी दाखवत असतो। अशा प्रकारच्या चुका त्या ठिकाणी करू नयेत असं त्या ठिकाणी बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे। आणि या ठिकाणी 4 मार्च 1933 मध्ये त्यांनी त्या ठिकाणी मुंबई येथे बाबासाहेबांना मानपत्र देण्यात आलेलं होतं आणि त्या मानपत्राला उत्तर म्हणून त्या ठिकाणी त्यांनी विचार मांडलेले होते की तुम्ही दुसऱ्याला ईश्वर मानू नका, कारण का दुसऱ्याला जर ईश्वर मानलं तर आपल्या उद्धाराचा भार जो आहे तो आपण त्या ठिकाणी दुसऱ्यावर टाकत असतो। त्यामुळे स्वतःचे मार्ग स्वतः त्या ठिकाणी विकसित केले पाहिजेत आणि या ठिकाणी आपण शिकून नोकऱ्या मिळवून प्रशासनाची चावी हातात घेऊन आपण आपल्या समाजाचा उद्धार केला पाहिजे। आणि यासाठी आपणाला सत्तेच्या चाव्या, प्रशासनाच्या चाव्या हाती घ्यायच्या असतील तर याच्यासाठी एकमेव राजमार्ग म्हणजे त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा। मी जास्तीत जास्त फोकस त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षांवर करणार आहे, कारण ही काळाची गरज आहे। आपणाकडे जर प्रशासनाच्या चाव्या असतील
तर आपण त्या ठिकाणी कोणतीही गोष्ट जी वाईट गोष्ट घडते आहे ती या ठिकाणी ती नाहीशी समाजातून करू शकतो. आता मी माझ्या विषयाकडे वळतोय. बघा, स्पर्धा परीक्षा केल्यानंतर किंवा स्पर्धा परीक्षा करायची आहे आणि जे करत आहेत त्यांच्यासाठी मी बोलतो आहे. बघा, सुरुवातीला आपणाला BA BCom BSc झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आपणाला पूर्ण करायचं असेल तर त्या ठिकाणी प्रशासनामध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं गेलं पाहिजे. मग कोणकोणत्या संधी स्पर्धा परीक्षेमध्ये उपलब्ध आहेत या विषयावर मी आज प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, BA BCom BSc झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण सरळ सेवाची या ठिकाणी एक परीक्षा देऊ शकतो की जी परीक्षा त्या ठिकाणी जिल्हा परिषद घेत असते. त्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक अशा प्रकारच्या पोस्ट असतात. आता याचा सिलेबस काय आहे? मग याचा सिलेबस जो आहे तो सिलेबस त्या ठिकाणी मार्काचं मराठी आहे, 25 मार्काचं आहे, 25 मार्काचं गणित आहे, गणित आणि बुद्धिमत्ता, आणि 25 मार्काचं सामान्य ज्ञान आहे. अशी एकच तुमची सरळ सेवा भरतीची परीक्षा होते आणि ती परीक्षा जर त्या ठिकाणी आपण पास झालो, उत्तीर्ण झालो तर त्या ठिकाणी आपण जिल्हा परिषदेमध्ये एक प्रशासक म्हणून त्या ठिकाणी तलाठी म्हणून आपण जाऊ शकतो, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक म्हणून जाऊ शकतो. आता दुसरा जो टप्पा आहे त्याच्यावरचा थोडासा वरचा टप्पा आहे तो आहे PSI STI आणि ASO. PSI STI आणि ASO. आता ही जी परीक्षा आहे त्याला आपण कंबाईन परीक्षा म्हणतो. ही परीक्षा 3 टप्प्यामध्ये घेतली जाते. पहिला टप्पा जो आहे तो पूर्व परीक्षा, दुसरा आहे मुख्य परीक्षा आणि तिसरा जो आहे तो मुलाखत. आता पूर्व परीक्षेचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये कोणकोणता सिलेबस, कशा स्वरूपाची परीक्षा असते आणि किती गुणांची असते, त्याच्यासाठी वेळ किती असतो. बघा, ही जी परीक्षा असते ही परीक्षा 100 मार्काची असते. या परीक्षेचा सिलेबस जो आहे जर आपण पाहिला तर चालू घडामोडी, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित, की जो अतिशय साधा सोपा सिलेबस आहे. आता तुम्ही म्हणाल की स्पर्धा परीक्षा करणं काय साधी गोष्ट, खूप अवघड आहे. अवघड नाही आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगेन. 5वी ते 10वी 12वी पर्यंतचा जो सिलेबस आहे तोच सिलेबस त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेला 50 ते 60% तोच सिलेबस आहे. फक्त स्पर्धा परीक्षा अवघड का वाटते की स्पर्धा परीक्षा करत असताना आपणाला, प्रशासकीय अधिकारी होत असताना आपणाला अभ्यासामध्ये सातत्य ठेवावं. सातत्य जर आपण अभ्यासामध्ये ठेवत नसेल तर त्या ठिकाणी ती परीक्षा आपणाला पास होता येणार नाही. बघा, त्यामध्ये 100 गुण पूर्व परीक्षेमध्ये असतात. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा जी असते ती 200 गुणांची असते. त्यामध्ये 2 पेपर असतात. पहिला पेपर 100 गुणांचा, दुसरा पेपर असतो तो 100 गुणांचाच असतो. पहिल्या पेपरमध्ये 40 मार्काचं त्या ठिकाणी इंग्लिश असतं. आणि 60 मार्काचं जे आहे ते मराठी व्याकरण. असा पहिला पेपर जो आहे तो. आणि दुसरा जो पेपर आहे त्या पेपरमध्ये STIचा तिन्ही पोस्टचे जे पेपर आहेत ते वेगवेगळे आहेत. PSIचे असतील, STIचे असतील आणि ASOचे आहेत. तर मी STIचं सांगतो. STIमध्ये 60 मार्काचं इकॉनॉमिक्स आहे दुसऱ्या पेपरला आणि 40 मार्काला त्या ठिकाणी इतर विषय आहेत की जे आपण पाहिले, चालू घडामोडी आहेत, राज्यशास्त्र आहे, नागरिकशास्त्र आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थशास्त्र नाही आहे, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र फक्त 60 मार्काला, 100पैकी 60 मार्क्स. जास्तीत जास्त त्याच्यावर आपल्याला फोकस करावं लागणार आहे. आणि PSIसाठी 100 गुणाची जी परीक्षा आहे ती मैदानी गुणांची मुलाखत असते. परीक्षा आहे. आता तुम्ही म्हणाल की मग विद्यार्थी स्पर्धा परीक्षा 2 वर्ष करतात, 3 वर्ष करतात, 4 वर्ष करतात, 5 वर्ष करतात, रिझल्ट काय येत नाही. त्याचं कारण मी आपल्याला सांगेन.
कारण का आपण अभ्यास जो करतो आहे तो अभ्यास चुकीच्या पद्धतीनं करतो आहोत आणि त्यामुळं आपणाला प्रशासकीय अधिकारी होता येत नाही. आपणाला त्या ठिकाणी सातत्यानं अभ्यास करावा लागेल आणि योग्य दिशेने अभ्यास करावा लागेल. आता योग्य दिशेने अभ्यास म्हणजे कसला अभ्यास, त्याच्यावर सुद्धा मी फोकस करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता दुसरा जो टप्पा आहे राज्यसेवेचा, त्यामध्ये क्लास 2 ऑफिसर, गॅजेटेड ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर आणि क्लास 1 ऑफिसरसाठी ते परीक्षा घेतली जाते. त्याचं स्वरूप मी आपणाला सांगेन. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशी या ठिकाणी 3 टप्प्यामध्ये ती परीक्षा घेतली जाते. त्यामध्ये सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1, क्रमांक 2 असे 2 पेपर असतात. त्यामध्ये पहिला पेपर जो आहे तो पहिला पेपर 100 गुणांचाच आहे. त्यासाठी 2 तास वेळ आहे आणि दुसरा जो पेपर आहे तो सुद्धा 100 गुणांचा आहे आणि त्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी 2 तास वेळ आहे. आता पहिल्या पेपरमध्ये चालू घडामोडी आहे, राज्यशास्त्र आहे, नागरिकशास्त्र आहे, इतिहासशास्त्र आहे, सामान्य विज्ञान आहे, इथपर्यंत आहे. फक्त बुद्धिमत्ता आणि अंकगणित नाही आहे. त्याला आपण CSAT म्हणतो, सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट, दॅट इज CSAT. आता या CSAT मध्ये काय होतं, त्याचं कारण असं आहे की आपण त्या ठिकाणी फक्त वाचत जातो आणि दररोज त्या ठिकाणी बुद्धिमत्तेचा आणि गणिताचा जो सराव आणि म्हणून त्या ठिकाणी आपण काय करतो, ही परीक्षा फेल होतो किंवा CSAT जो पेपर आहे तो आपल्याला थोडासा कठीण जातो आणि म्हणून त्या ठिकाणी ती परीक्षा पास होऊ शकतो. यासाठी काय करायचं आहे, 5वी ते 10वी पर्यंतची सगळी जी पुस्तकं आहेत, इतिहास असेल, भूगोल असेल, नागरिकशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, सामान्य विज्ञान असेल, अशा प्रकारची सगळी पुस्तकं सुरुवातीला वाचून काढायची आहेत. म्हणजे आपला बेस तयार होतो. त्यानंतर त्या ठिकाणी रेफरन्सेस वाचायला घ्यायचे आहेत किंवा NCERTची पुस्तकं जरी सुरुवातीला घेतली तरीसुद्धा चालून जातं. आणि मग नंतर त्या विषयातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांनी त्या ठिकाणी तज्ज्ञांनी त्या ठिकाणी तज्ज्ञांकडे जाऊन आपण त्या ठिकाणी विषयाची त्या ठिकाणी संदर्भ ग्रंथ घ्यायचे आहेत, त्यांना सिलेबस दाखवायचा आणि त्या ठिकाणी संदर्भ ग्रंथाची माहिती घ्यायची आहे. आता इथं एक मेसेज आलेला आहे, पहिल्या पेपरला CSAT असे म्हणतात. तर पहिल्या पेपरला CSAT म्हणत नाहीत, सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 आणि दुसऱ्या पेपरला सामान्य अध्ययन क्रमांक 2 आणि दुसरा जो पेपर आहे आपला त्याला CSAT म्हणतात, सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट. आता त्याच्यामध्ये सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट CSATचा जो पेपर आहे त्यामध्ये गणित बुद्धिमत्ता हा सिलेबस असतो आणि त्याचबरोबर कॉम्प्रेशन, आकलन क्षमता तुमची किती आहे, म्हणजे इंग्लिशमध्ये उतार्यावरचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. आता त्या ठिकाणी उतारा सोडवलेला आहे, 10वी आणि 12वीला उतारा पण आपण सोडवला आहे, पण थोडासा हा जो आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे. बघा आता CSATचा जो पेपर आहे तो कसा सोडवायचा, तर सुरुवातीला मी सांगेन की कॉम्प्रेशनचे जे प्रश्न आहेत, उतार्यावरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवताना चूक आपली पहिल्यांदा ही होते की आपण काय करतो की सुरुवातीला उतारा वाचून काढतो, उतारा वाचून काढल्यानंतर परत प्रश्न वाचतो आणि नंतर मग परत आणखीन एकदा उतारा वाचायला लागतो आणि सेकंड टाईम ज्यावेळेस आपण उतारा वाचतो त्यावेळेस कुठंतरी आपल्याला उत्तराची लिंक लागते आणि नंतर परत आणखीन एकदा आपल्याला त्या ठिकाणी उतारा वाचावा लागतो. म्हणून सुरुवातीला काय करायचं आहे की सुरुवातीला प्रश्न वाचून काढायचे आहेत, आणि नंतर मग त्या ठिकाणी उतारा वाचायचा आहे, परत प्रश्न वाचायचे आहेत आणि सेकंड टाईम उतारा वाचायचा आहे. ज्यावेळेस आपण दुसरी रीडिंग करत असतो त्यावेळी आपोआपच आपणाला त्या ठिकाणी उत्तरं समोर आपल्या झळकू लागतात, म्हणजे समोर आपल्याला दिसत आहेत. आणि त्यामुळं त्या ठिकाणी सुरुवातीला प्रश्न वाचावेत आणि नंतर त्या ठिकाणी उतारा वाचावा. हा झाला पूर्वपरीक्षा, राज्यसेवेचे पूर्वपरीक्षेचा पेपर. म्हणजे 2 पेपर, एकाच दिवसामध्ये 2 पेपर घेतले जातात. 200 मार्काचे 100 मार्काचे पेपर आहेत, 2-2 तासाचा वेळ आहे. आता याची मुख्य परीक्षेमध्ये
त्या ठिकाणी पेपर क्रमांक 1 जो आहे तो मराठी आणि इंग्रजीचा आहे आणि तो निबंधात्मक आहे असा आहे. आणि त्यानंतर पेपर क्रमांक 2 जो आहे तो MCQ टाईप मराठी आणि इंग्लिश. MCQ टाईप आहे मराठी आणि इंग्लिश. म्हणजे मराठीचे आणि इंग्रजीचे 2 पेपर आहेत आत्ता केलेले आहेत. त्यामध्ये थेरॉटिकल पहिला पेपर आणि दुसरा पेपर जो आहे तो MCQ टाईप आहे. तिसरा जो पेपर आहे तो इतिहास आणि भूगोलाचा आहे, एकत्रित आहे. इतिहास आणि भूगोल, त्याला 150 मार्क्स आहेत. चौथा पेपर जो आहे तो त्या ठिकाणी HRD ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचा आहे. आणि पाचवा जो पेपर आहे तो अर्थशास्त्रावर आहे. चौथा पेपर त्या ठिकाणी पॉलिटिकल सायन्स आहे, चुकून राहिलं माझ्याकडून. पाचवा पेपर जो आहे तो त्या ठिकाणी HRDचा आहे आणि 6वा पेपर इकॉनॉमिक्सचा आहे. असे एक ऑब्जेक्टिव्ह टाईप जे पेपर आहेत ते 4 आहेत आणि लँग्वेजचे जे आहे ते 2 आहेत. असे 6 पेपर आहेत आणि त्याची मुलाखत जी आहे ती मुलाखत 100 मार्काची आहे. आता बघा, मी तुम्हाला सांगेन की याचा अभ्यास कसा करायचा. सुरुवातीला मराठी आणि इंग्रजी जी आहे यांचा अभ्यास करण्यासाठी सुरुवातीला आपणाला मराठीसाठी एक चांगलं पुस्तक आहे मोरा वाळिंबे सरांचं. ते पुस्तक घ्यायचं, पूर्ण वाचून काढायचं. त्याबरोबर 5 ते 10 वर्षाच्या क्वेश्चन पेपर आपल्याला मिळत असतील तर त्या घ्यायच्या, त्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा. सिलेबस घ्यायचा, कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याचं ॲनालिसिस करायचं आणि नंतर मग त्या ठिकाणी प्रश्न सोडवायला त्या ठिकाणी सुरुवात करायची. इतिहासाच्या बाबतीमध्ये मी सांगेन की इतिहासामध्ये अतिशय 2 चांगली पुस्तकं आहेत. आधुनिक भारताचा इतिहास जो आहे तो अभ्यासक्रमाला आहे. त्यामध्ये डॉक्टर अनिल कठारे आणि ग्रोवर या सरांची 2 पुस्तकं आहेत. ग्रोवर सरांचं आणि डॉक्टर अनिल कठारे अतिशय चांगली पुस्तकं आहेत. पॉलिटिकल सायन्ससाठी सुद्धा त्या ठिकाणी युनिक अकॅडमीचे 2 खंड जे आहेत तुकाराम जाधव सरांचे ते सुद्धा अतिशय उपयुक्त आहेत. हे प्राथमिक स्वरूपात मी सांगतो तुम्हाला. आणि तुम्हाला डीपमध्ये आणखीन अभ्यास करावा लागणार आहे, कारण का याच्यासाठी मी सांगितलेली पुस्तकं जी सफिशियंट आहेत असं नाही आहे. त्या विषय तज्ज्ञाकडे जाऊन तुम्हाला सिलेबस त्यांना दाखवून त्या ठिकाणी रेफरन्सेसची यादी तुम्हाला घ्यावी लागेल आणि ती पुस्तकं त्या ठिकाणी वापरावी लागतील. अशा स्वरूपाची त्या ठिकाणी ही मुख्य परीक्षा असते. ती परीक्षा झाल्यानंतर तुमची मुलाखत जी आहे ती 100 मार्काची आहे. 100 मार्काची मुलाखत. असं त्या ठिकाणी तुमची 900 मार्काची राज्यसेवेची परीक्षा असते. परीक्षा पास झाल्यानंतर आपणाला डेप्युटी कलेक्टर, उपजिल्हाधिकारी, DYSP, रजिस्ट्रार, तहसीलदार, नायब तहसीलदार, BDO, असिस्टंट BDO, STO अशा स्वरूपाच्या त्या ठिकाणी पोस्ट राज्यसेवेमार्फत भरल्या जातात आणि त्या पोस्ट आपणाला आपल्या मेरिटनुसार त्या ठिकाणी त्या पोस्ट मिळत असतात. आता आपण UPSCचा जर विचार केला तर UPSC त्या ठिकाणी अशा स्वरूपाची परीक्षा असते जशी राज्यसेवा आहे. फक्त मेन्स जी आहे, मुख्य जी परीक्षा आहे ती मुख्य परीक्षा वेगळी आहे, थेरॉटिकल टाईप आहे आणि ती कोणत्याही भाषेमध्ये आपल्याला देता येते. आता UPSCचा जर आपण पॅटर्न पाहिला तर पेपर 2 असतात. सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 आणि सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2. सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 जसा राज्यसेवेचा आहे तसाच दुसरा जो पेपर आहे सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 ज्याला आपण CSATच म्हणतो तसाच त्या ठिकाणी राज्यसेवेसारखाच हा दुसरा पण पेपर आहे. फक्त याला इंग्लिश आणि मराठी माध्यमातून ही परीक्षा पूर्वपरीक्षा द्यावी लागते. मुख्य परीक्षा जी आहे ती मुख्य परीक्षा आपण आपल्या मातृभाषेमध्ये देऊ शकतो. आता या परीक्षेचं स्वरूप काय आहे? मग या परीक्षेचं स्वरूप जे आहे ते थोडंसं विस्तरित आहे, थोडंसं जास्त म्हणजे ब्रॉड आहे. तर मुख्य परीक्षेचा जर आपण विचार केला तर पेपर क्रमांक 1, आता आपण मराठीमध्ये, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो त्यामुळे आपलं मराठी बऱ्यापैकी म्हणजे चांगलंच आहे इंग्रजीपेक्षा, कारण का मराठीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने लिहू शकतो.
किंवा ज्याचं इंग्लिश चांगलं आहे ते इंग्लिशमध्ये सुद्धा त्या ठिकाणी लिहू शकतात, कारण का इंग्लिशमध्ये जास्तीत जास्त अभ्यासाचं मटेरियल जे आहे, स्टडी मटेरियल, ते जास्तीत जास्त इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होत असल्यामुळं ज्याचं इंग्लिश चांगलं आहे, इंग्रजी चांगलं आहे, ते त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी ती परीक्षा देऊ शकतात. पेपर क्रमांक पहिला जो आहे तो निबंध लेखनाचा आहे, 80 मार्काला आहे. बघा आता निबंध परीक्षा देत असताना निबंध लेखनाचा त्या ठिकाणी पेपर दिलेलाच आहे. निबंध लेखन हा जो आहे तो आपणाला टॉपिक होताच आहे 10वीला आणि 12वीला. निबंध लेखन करत असताना त्यामध्ये वाक्यप्रचार आले पाहिजेत, त्यामध्ये म्हणी आल्या पाहिजेत, विशिष्ट वाक्याला अंडरलाईन आली पाहिजे, डबल इन्व्हर्टेड कॉमा आला पाहिजे, काही 4 कवितेच्या ओळी आल्या पाहिजेत. अशा पद्धतीनं म्हणजे आणि त्या ज्या ओळी आहेत त्या परीक्षकाला बरोबर तुमचा पेपर दिसल्याबरोबर त्या ठिकाणी ठळक ते समोर दिसलं पाहिजे. अशा पद्धतीने या ठिकाणी डी.एड. बी.एड. हे झालेले जे विद्यार्थी आहेत हा त्यांच्याकडे लिखाणाचं कौशल्य असल्यामुळं निबंध लेखनाचा जो पेपर आहे तो अतिशय चांगला उत्कृष्ट पद्धतीनं ते सोडवतात आणि इतरही सोडवतात. असं काही नाही की बाबा बी.एड. आणि डी.एड. झालेले विद्यार्थी सोडवू शकतात. त्यानंतर दुसरा जो आहे पेपर तो कंपल्सरी, त्यासाठी 250 गुण आहेत. पहिला पेपर निबंध लेखन 250 गुण, दुसरा पेपर इतिहास आणि भूगोल 250 गुण आहेत, तिसरा पेपर जो आहे तो राज्यशास्त्राचा आहे. इतिहासासाठी मी पुस्तकं सांगितलेलीच आहे. भूगोलासाठीचं पुस्तक सौदी सरांचं पुस्तक अतिशय चांगलं आहे. भूगोलासाठी जे आहे ते त्या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये ते पुस्तक घेऊन तुम्ही अभ्यास करू शकता. राज्यशास्त्र पेपर क्रमांक 3 राज्यशास्त्राचा आहे. राज्यशास्त्राचा पेपर हा 250 मार्काचाच आहे. त्याचबरोबर चौथा पेपर जो आहे तो अर्थशास्त्राचा आहे आणि तोही 250 मार्काला आहे. आता अर्थशास्त्रासाठी मी 1-2 पुस्तकं सांगेल. UPSCसाठी इंडियन इकॉनॉमी, भारतीय अर्थव्यवस्था, रमेश सिंहांचं खूप चांगलं पुस्तक आहे आणि दत्त अँड सुंदरम यांचंसुद्धा पुस्तक खूप चांगलं आहे. हिंदी आणि इंग्लिशमध्ये हे दोन्ही पुस्तकं अवेलेबल आहेत. त्याचबरोबर मराठीमध्ये जर तुम्हाला एखादं पुस्तक घ्यायचं असेल तर देसाई भालेरावांचं पुस्तक अतिशय चांगलं आहे. 5वा जो पेपर आहे तो इथिक्सवर आहे. तोही 250 मार्काला आहे, 250 मार्क्स. आणि 7वा पेपर आपण त्या ठिकाणी निवडलेले जे त्या विषयावरचा आहे. समजा तुम्ही इकॉनॉमिक्स निवडला असेल तर परत इकॉनॉमीचे तुम्हाला 2 पेपर म्हणजे 6वा आणि 7वा पेपर. अशी तुमची जी परीक्षा आहे ती टोटली मुख्य परीक्षा आणि मुलाखत. आता मुलाखत जी आहे ती तुमची ही परीक्षा झाल्यानंतर तुम्ही जर या परीक्षेमध्ये क्वालिफाईड झाला, पास झाला तर तुमची मुलाखत 275 मार्काची असते. अशी टोटली तुमची 2025 गुणांची त्या ठिकाणी UPSCची परीक्षा असते. बघा थेरॉटिकल असल्यामुळं आपले गुण निगेटिव्ह जात नाही आहेत. आपले गुण निगेटिव्ह जात नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी मुख्य परीक्षेला अतिशय चांगला फायदा होतो. फक्त वाचन तुमचं भरपूर असलं पाहिजे. जेवढं आपल्या डोक्यात आहे तेवढं तुमच्या पेनाच्या शाईतून ते उतरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वाचन जर या ठिकाणी केलं तर UPSCची परीक्षा आपण सहजासहजी पास होऊ शकतो. MPSCची परीक्षासुद्धा या ठिकाणी पास. पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन की यासाठी काय करावं लागतं. आता PSI STI ASO त्याचबरोबर राज्यसेवा आणि UPSC या परीक्षांचं मी तुम्हाला स्वरूप सांगितलं. आता अभ्यासाची पद्धत काय असली पाहिजे, अभ्यास कसा करायचा. बरेचसे लोक आपल्याला काय करतात की निगेटिव्ह करतात. नाही बाबा, परीक्षा पास होणं काही सोपं नाही आहे, स्पर्धा परीक्षा कोणीही करू शकत नाही आहे, असे बरेच लोक निगेटिव्ह करत राहतात. त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगेल. एक बोधकथा आहे. एक राजा असतो आणि एक राणी असते. दोघांचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष होतात लग्नाला. त्यांना काही मूलबाळच होत नाही आहे. आणि 10 वर्षानंतर, 12 वर्षानंतर राजा मुलाबाळाचा प्रयत्न त्या ठिकाणी थांबवतो. आता नको म्हणतो आपल्याला मूलबाळ, आपल्याला वारसच नको. परंतु कोणीतरी त्याला एक सुचवतं की राजेसाहेब तुम्ही एवढे श्रीमंत आहात पण तुमचा वारस कोणतरी असला पाहिजे. मग राजालाही वाटतं की नाही
आपला वारस कोणतरी असला पाहिजे. आणि म्हणून राजासाहेब काय करतात, एक मोठी आपल्या राज्यामध्ये स्पर्धा भरवतात, मोठी स्पर्धा भरवतात. आणि त्या स्पर्धेची जाहिरात संपूर्ण राज्यामध्ये होते. विशिष्ट डेट ठरलेली असते, दिनांक, सगळे स्पर्धक येतात. राजा पुढे येतो आणि त्या स्पर्धेच्या सगळ्या स्पर्धकांना अटी सांगायला लागतो. लाखो लोक त्या ठिकाणी स्पर्धेसाठी हजर राहतात. कारण का, राजाचा जर या ठिकाणी वारस व्हायचा असेल, पुन्हा आपणाला जर संधी या ठिकाणी मिळत असेल, तर अनेक जे खूप लोक त्या ठिकाणी अभ्यासासाठी स्पर्धेसाठी येतात. आता राजा अटी सांगायला लागतो. पहिली अट सांगतो की ही खंदक आहे, खंदकामध्ये पाणी आहे, पाण्यामध्ये गरम पाण्याचे झरी आहेत, मगरी आहेत, मासे आहेत, भोवरे आहेत, आणि या पाण्यामध्ये तुम्ही उडी टाकायची आहे आणि पुढं तीराला जायचं आहे, पुढच्या किनाऱ्यावर जायचं आहे. जर या ठिकाणी तुम्ही उडी मारून जर पुढच्या किनाऱ्यावर गेलात, जो व्यक्ती खूप वेगानं फास्ट सर्वांच्या अगोदर जाईल, तोच या ठिकाणी माझा वारस असेल, या संपत्तीचा मालक असेल. काही लोक काय म्हणतायत, काही लोक काय म्हणतात की पाण्यामध्ये गरम पाण्याचे झरे पण आहेत, मगरी आहेत, मासे आहेत. मग जर आपण उडी मारली, साप चावला आणि तिथंच जर आपण एक्सपायर झालो, तिथंच आपल्या जीवाचं झालं, तर या संपत्तीचं काय करायचं? मग या अटी सांगितल्यानंतर बरेचसे लाखो आलेले स्पर्धक शेकड्यावर येतात आणि काही 100 लोकांची स्पर्धा सुरू होते. स्पर्धा सुरू झाल्यानंतर एक तरुण खूप वेगानं पळत जातो, खूप वेगानं पोहतो आणि उठून त्या ठिकाणी किनाऱ्यावर जातो, किनाऱ्यावर उठतो, त्या ठिकाणी परत चक्कर येऊन पडतो. पडल्यानंतर बेशुद्ध होतो. राजा पळत पळत जातो आणि कोण आहे हा युवक की जो इतक्या वेगानं पळत गेलेला आहे आणि ही स्पर्धा जिंकलेली आहे. राजाला उत्सुकता राहते, कसा जिंकलास, म्हणजे काय तयारी केली होतीस, हे राजाला विचारायचं असतं. मग तो बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे राजा काय करतो, डॉक्टरांना बोलवतो, त्याला सांगतो की लवकरात लवकर हा माझा वारस जो आहे, तो वारस त्या ठिकाणी नीट झाला पाहिजे, तर तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार करा. डॉक्टर उपचार करतात आणि तो युवक जो आहे तो त्या ठिकाणी शुद्धीवर येतो. आणि राजा मग त्यांना प्रश्न विचारतो त्या युवकाला की बाळ सांग, तू ही स्पर्धा कशी जिंकलास? तर त्या युवकाचं उत्तर असं होतं, मला या पाण्यामध्ये ढकलून अगोदर कुणी दिलेलं आहे ते पाहू द्या आणि मग मी सांगेन की ही स्पर्धा कशी जिंकलोय ते. स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आलोच नव्हतो, मला या पाण्यामध्ये ढकलून कुणीतरी दिलेलं आहे आणि मग मी भीतीपोटी त्या ठिकाणी पळत गेलेलो आहे. असं स्पर्धा परीक्षेचं आहे. ज्यांना वाटतंय ना पास होणार नाही, असेच लोक पास होतात. पण ज्यांच्यामध्ये अगोदर नकारात्मक त्या ठिकाणी निगेटिव्हिटी आलेली आहे, कुणीतरी सांगितलंय की मी 24 तास अभ्यास करतो, मी 22 तास अभ्यास करतो, मी 20 तास अभ्यास करतो, 10 तास अभ्यास केला, हे ऐकूनच काय होतं की आपण निगेटिव्ह होतो, नाही यार आपण नाही ती पास होऊ शकत. मग आपण त्या ठिकाणी 50% आपण तिथंच त्या ठिकाणी कोलॅप्स झालेला असतो, तिथंच त्या ठिकाणी हार मांडलेली असते स्पर्धा परीक्षेची. मग यासाठी जे लोक तुम्हाला निगेटिव्ह करतात, अशा लोकांच्या संपर्कामध्ये आपण, कारण का अशा लोकांच्या संपर्कात जर आपण गेलो तर निगेटिव्ह होतो. मग दुसरी चूक आपली काय आहे की जे लोक स्पर्धा परीक्षा पास झालेले आहेत त्या लोकांच्याकडे आपण जातो. ते लोक काय करतात, सुरुवातीला पहिला प्रश्न असतो की सर तुम्ही कुठली कुठली पुस्तकं रेफर केली, कुठली पुस्तकं तुम्ही वाचलेली आहेत. तर ते तुम्हाला 1-2 पाण्याची यादीच देतात, मी एवढी पुस्तकं वाचलेली आहेत. मग ती पुस्तकं आपण खरेदी करतो, पुस्तक खरेदी केल्यानंतर पहिल्या पानापासून ते दुसऱ्या पानापर्यंत त्या ठिकाणी वाचून काढतो आणि परत एक आठवड्यामध्ये ते पुस्तक सगळं शेवटच्या पानापर्यंत वाचतो.
दुसरं पुस्तक येतो, दुसरं पुस्तक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत असतो, अशी सगळी पुस्तकं वाचून काढतो आणि परीक्षेला जातो. परीक्षेला गेल्यानंतर प्रश्न बघून आपल्या डोक्यात शिट्ट्याच वाजतात, दुसरं काही वाचत नाही. कारण प्रश्नांचं स्वरूप आपण कधी पाहिलेलं नसतं. या साहेबांनी सांगितलं असतं की ही पुस्तकं मी रेफर केलेली आहेत, वाचलेली आहेत, ती पुस्तकं तुम्ही वाचा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. फायदा होतोच, परंतु फक्त पुस्तकांचा अभ्यास कोण, तुम्हाला जर या ठिकाणी पास व्हायचे असेल तर फक्त पुस्तकांचा अभ्यास करून चालत नाही. तुम्हाला अगोदर त्या परीक्षेचा अभ्यास करावा लागतो. ही परीक्षा कशा स्वरूपाची आहे, आयोग कोणकोणते कसे प्रश्न विचारतो आणि त्या ठिकाणी त्यांना काय अपेक्षित असतं याचा तुम्हाला सुरुवातीला अभ्यास करावा लागेल आणि नंतर त्या ठिकाणी पुस्तकांचा अभ्यास करावा लागेल. मग सुरुवातीला काय करावं लागेल, तुम्हाला अगोदर प्लॅनर घ्यावा लागेल, पाठीमागच्या क्वेश्चन पेपरचा संच घ्यावा लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल. त्यानंतर सिलेबस घ्यावा लागेल, सिलेबसचा अभ्यास करावा लागेल आणि त्या सिलेबसनुसार संदर्भ ग्रंथ घ्यावे लागतील. आणि एखादा प्रश्न विचारलेला आहे की इतिहासातला प्रश्न आहे, 1857च्या उठाव्याच्या वेळी मंगल पांडे यांनी सर्वप्रथम त्या ठिकाणी गोळी घातली अधिकाऱ्याला, त्या अधिकाऱ्याचं नाव काय आहे, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे समजा. तर ते प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की 1857च्या उठावामध्ये कशावर फोकस केलेला आहे, मग काय वाचलं पाहिजे. तर त्या ठिकाणी अशा स्वरूपात त्या ठिकाणी प्रश्न जर आपण त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका जर पाठीमागच्या वाचल्या तर कोणकोणत्या घटकांवर फोकस आपण केला पाहिजे याचं या ठिकाणी आपल्याला अंदाज येतो. आणि म्हणून त्या ठिकाणी क्वेश्चन पेपर या ठिकाणी अगोदर महत्त्वाचा आहे. त्यानंतर सिलेबस. आता मी रोज सांगेन की रोज अभ्यास करत असताना तुम्ही 10 तास 12 तास नाही, कारण एवढा अभ्यास करण्याची काही आवश्यकता नाही. सुरुवात जर करायची असेल तर आपण 12वी पास झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे. कारण का 3 वर्ष आपल्या हातात आहेत. समजा तुम्ही BA BCom BSc करत असाल तर, म्हणजे विद्यार्थ्यांना मी सांगतो, BAच्या पहिल्या वर्षापासून जर आपण सुरुवात केली तर 3 वर्ष आपल्याला मिळतात. 3 वर्षामध्ये संपूर्ण त्या ठिकाणी अभ्यास होऊन जातो. कारण का BAला इकॉनॉमिक्स आहे, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, हे सगळे विषय आहेत, ते अभ्यासून आपले निघत असतात. मराठी आहे, इंग्रजी आहे, हे विषय त्या ठिकाणी आपण अभ्यासत असतो. म्हणून त्या ठिकाणी 3 वर्ष अगोदर म्हणजे 12वी पास झाल्यानंतर त्या ठिकाणी लगेच अभ्यासाला सुरुवात केली गेली पाहिजे. कमी वेळेमध्ये आपण BA झाल्यानंतर की नाही आता आपण स्पर्धा परीक्षा करावं, मग कुठेतरी अभ्यासाला सुरुवात करतो, वय वाढत जातं आणि घरचे लगेच काहीतरी तगादा लावतात पाठीमागं की नाही आता तू काहीतरी थोडंसं कमव, मोठा झाला आहेस, तुझं आता लग्न करायचं आहे. मग गोष्टी आहेत त्या आपल्या डोक्यात येतात आणि त्या सगळं त्या ठिकाणी दुर्लक्ष होतं. त्या ठिकाणी काय करायचं, 12वी झाल्याबरोबर लगेच शासकीय अधिकारी व्हायचं आहे. आपणाला ही व्यवस्था बदलायची आणि हे जर त्या ठिकाणी डोक्यात घेतलं तर, आता जे पालक कोण ऐकत असतील तर मी पालकांना सांगेन काय केलं पाहिजे, सुरुवातीला त्याला आपल्या मुलाला जे आहे ते अगोदर सांगितलं पाहिजे की तुला प्रशासकीय अधिकारी व्हायचं आहे, तुला कलेक्टर व्हायचं आहे, तुला जिल्हाधिकारी व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी तुला, कारण का शिक्षण खूप महत्त्वाचं आहे पाहिजे. कारण का पोरगं नकटा असू देत, वकटा असू देत, धाकटा असू देत, अलंकार आहे. शिक्षणाने माणूस मोठा होतो, शिक्षणाने व्यक्तिमत्व घडतं आणि शिक्षणामुळेच त्या ठिकाणी 2 मुलांचा बाप होण्या अगोदर 40 मुलांचा प्राध्यापक होतो, एवढी ताकद शिक्षणामध्ये आहे. आणि म्हणून शिक्षणाचं महत्त्व अगोदर आपल्या मुलांना आपण समजावून सांगितलं पाहिजे आणि शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगितल्यानंतर आपण त्याला प्रशासकीय अधिकारी व्हायचं आहे हे त्या ठिकाणी मनावर बिंबवलं पाहिजे. आता अभ्यासाची पद्धती कशी असावी, तर सुरुवातीला रोज सकाळी ज्या परीक्षेचा आपण अभ्यास करत आहोत त्या परीक्षेचा अभ्यासक्रम आपण रोज वाचला पाहिजे. कारण
अभ्यास सोडून आपण दुसरीकडे कुठं भरकटत जाता कामा नये. म्हणून रोज त्या ठिकाणी सिलेबस वाचायचा. सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास असा 4च तास अभ्यास करायचा. तुम्ही म्हणाल की 14-14, 10-10, 12-12, 24-24 तास अभ्यास करतात असे लोक सांगतात. आता मी प्राध्यापक आहे, मी शिक्षक आहे, गुरुजी आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेल की कॉन्सेप्ट काय आहे ही 24 तास अभ्यासाची. सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास हे जे तुम्ही वाचताय त्याचं दिवसभर चिंतन करायचं आहे, चर्वण करायचं आहे की सकाळी आपण काय अभ्यासलेलं आहे, त्याचं करायचं. तोही अभ्यासच आहे. म्हणजे 10-12 तास अभ्यास आपण नाही करू शकत. आणि जरी बसलो, बैठक आपली मोठी असली किंवा बसतात लोक, पण आपणाला आकलन किती होत आहे, अभ्यास खरंच होतोय का, याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे. खरी अभ्यासाची जर स्टँडर्ड पद्धत मी तुम्हाला सांगेन, 59 मिनटं पहिल्या बैठकीमध्ये फक्त 59 मिनटंचा अभ्यास करायचा, म्हणजे 1 तास. त्यानंतर थोडंसं ब्रेक घ्यायचा आणि नंतर मग परत अभ्यास करायचा. तुम्हाला एक थोडा जास्तीचा अभ्यास करायचा असेल तर. पण कंटिन्यूस 5, 6, 7 तास अभ्यास करू नका. सुरुवातीला क्वेश्चन पेपर घ्या, सिलेबस घ्या, ॲनालिसिस करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. तुम्हाला प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी हा अत्यंत चांगला राजमार्ग आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण स्पर्धा परीक्षेकडे त्या ठिकाणी वळायला पाहिजे किंवा आपण स्पर्धा परीक्षा केली पाहिजे. आता बरेचसे लोक काय होतं की पहिली परीक्षा दिली की आपण नापास होतो, कारण का परीक्षेचं आपल्याला स्वरूप त्या ठिकाणी माहीत नसतं. दुसरी परीक्षा दिली नापास, तिसरी परीक्षा दिली नापास. आपण म्हणतो काय खरं नाही, ही परीक्षा आपण पास होऊ शकत नाही. असताना आपण संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. संयम जर आपण ठेवला नाही तर त्या ठिकाणी कुठलीच परीक्षा तुम्ही पास होऊ शकत नाही. जी व्यक्ती संयम नावाचं शस्त्र चालवायला शिकते ती व्यक्ती जीवनाच्या युद्धभूमीवर अजिंक्यच असते. म्हणून त्या ठिकाणी या परीक्षा देत असताना तुम्ही संयमाचं शस्त्र चालवायला शिकायचं आहे. म्हणजे संयम त्या ठिकाणी बाळगायचा आहे, तरच त्या ठिकाणी तुम्हाला यश मिळणार आहे. कारण का तुम्ही किती परीक्षा फेल होत आहे त्याला महत्त्व नाही आहे. तुम्ही परीक्षा यश कशाला म्हणायचं, तर किती वेळा नापास होऊ दे काही प्रॉब्लेम नाही, फक्त पास होण्याला महत्त्व आहे. आणि तेवढं तुमच्याकडे संयम असला पाहिजे. नंतर तुम्ही म्हणाल की लोढे सरांचं फेसबुक लाईव्ह व्याख्यान झालं आणि त्यांनी सांगितलं की संयम बाळगायचा आहे. पहिली परीक्षा दिली संयम, दुसरी परीक्षा दिली संयम, तिसरी दिली संयम, 4थी 5वी 6वी काय असेल ते एज बार होईपर्यंत तुमचा संयमच आहे. एवढाही संयम काही कामाचा नाही आहे. कारण का वेळेचं महत्त्व समजण्याची सुद्धा एक आणि ती जर सिद्ध असतात. म्हणून नेहमी त्या ठिकाणी वेळेचं सुद्धा भान ठेवणं गरजेचं आहे. संयमामध्ये सुद्धा आपणाला उशीर का लागतो, तर आपण त्या ठिकाणी सुरुवात जी आहे ती स्पर्धा परीक्षेची चुकीच्या पद्धतीने करत असतो. एकतर उशीर आपण सुरुवात करतो, BA झाल्यानंतर मग आपण अभ्यासाला सुरुवात करतो. BA BCom BSc झाल्यानंतर किंवा इंजिनिअरिंग झाल्यानंतर मग आपण त्या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करतो आणि मग पुढं त्या ठिकाणी 2-3 वर्ष आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्यात जर काही घटना घडल्या तर थोडंसं आपलं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं आणि मग आपण त्या ठिकाणी ती परीक्षा नापास होतो. आणि मग त्या ठिकाणी आपणच एक त्याचा अपप्रचार करतो की नाही ही परीक्षा खूप अवघड आहे, ही परीक्षा पास होऊ शकत नाही. भेटतात आपल्याला की नाही ती परीक्षा पास होऊ शकत नाही, मी पुण्याला गेलो, मी दिल्लीला गेलो, ही अकॅडमी जॉईन केली, ती अकॅडमी जॉईन केली आणि मी परीक्षा पास होत नाही आहे. असे लोक पण आपल्याला भेटतात. आणि मग आपण काय करतो की नाही यार हा 5 वर्ष अभ्यास करून जर फेल होत असेल तर आपण 5 वर्ष अभ्यासाला त्या ठिकाणी देऊ शकत नाही, कारण का माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे असं या ठिकाणी आपल्याला वाटतं. आणि म्हणून आपण मग कुठेतरी एक कंपनीमध्ये किंवा खाजगी जॉब करायला लागतो किंवा BEd DEd करून परत शिक्षण क्षेत्रामध्ये येतो. तर असं करू नका. कारण का त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगेल. एक वाघ असतो आणि एक गाढव असतं. त्या दोघांचं त्या ठिकाणी मतभेद होतात, चांगलं भांडण लागतं त्यांचं. गाढव पिवळा आहे,
पिवळं नाही, गवत हे हिरवं आहे म्हणे. गाढव म्हणते गवत हे पिवळंच आहे. वाघ म्हणतो मी रोज जंगलामध्ये फिरतोय, रोज गवत पाहतोय, गवत हे हिरवं आहे. गाढव म्हणते तू पाहत असशील मी खातोय, गवत हे पिवळं आहे म्हणे. मग त्यांचं जे मतभेद आहे ते काय थांबायला तयार नाही. मग हा जो त्यांचं मतभेद आहे, भांडण जे आहे ते राजा सिंह त्याच्याकडे जातं. आणि मग सिंहांपुढं हे भांडण गेल्यानंतर सिंह काय करतात, आपापली बाजू मांडतात. गाढवाची बाजू सिंह ऐकून घेतात, वाघाची बाजू सिंह ऐकून घेतात. आणि मग सिंह साहेब जे आहेत राजा जंगलाचा, तो निर्णय देतात की गाढव साहेब जे म्हणतायत ते त्यांचं म्हणणं बरोबर आहे, गवत हे पिवळंच आहे. आणि गाढवाच्या बाजूने त्या ठिकाणी ते निकाल देतात. मग गाढव उड्या मारत निघून जातं आणि वाघ तिथंच थांबतो. आणि वाघ सिंहांना म्हणतो की राजेसाहेब तुम्हालाही माहीत आहे गवत हे हिरवं आहे, मग तुम्ही जो निर्णय जो आहे तो निर्णय असा चुकीचा का दिला. तर सिंह साहेब म्हणतात की वाघ साहेब तुम्हाला कळतंय का कुणाच्या नादी लागायचं. तुम्ही गाढवाच्या नादी लागलात, गाढवाच्या नादी कधीही लागायचं नाही आणि म्हणून तुम्हाला ही 1 वर्षाची पनिशमेंट. तसं त्या ठिकाणी निगेटिव्ह करणाऱ्या लोकांच्या जर तुम्ही नादी लागलात तर तुमचे अनेक वर्षाची तुम्हाला पनिशमेंट मिळणार आहे, नापास होण्याची. आणि म्हणून निगेटिव्ह करणाऱ्या लोकांच्या कधीही सहवासात जाऊ नका, सकारात्मक राहा. स्पर्धा परीक्षेमध्ये फक्त आपणाला सातत्यानं अभ्यास करावा लागतोय, रोज वाचन करावंच लागतं, गॅप ठेवून चालत नाही. एवढी काही खूप मोठी किंवा खूप अवघड अशी परीक्षा नसते. ती 5वी ते 10वीपर्यंत सिलेबस तुम्ही वाचला 40-50% तुमचा अभ्यास होऊन जातो. फक्त तुम्हाला त्या ठिकाणी सातत्य अभ्यासामध्ये ठेवावं लागतं. आणि बरेचसे लोक काय करतात की आता समजा एखादी व्यक्ती पास झालेली आहे तर त्यांनी अभ्यास कसा केलेला आहे तर त्याच पद्धतीने त्याची कॉपी करतात आणि अभ्यास करतात. तर तशी ती पद्धत नका वापरू. कारण का स्वतःचे मार्ग जे आहेत, स्वतःच्या आयडियाज जे आहेत ती स्वतः तुम्ही डेव्हलप करा, स्वतःचे मार्ग विकसित करा. जे लोक करतायत ते नका करू. आता समजा एखादा PSI STIचा अभ्यास करत असेल, एकच पुस्तकाचं नाव घेत नाही आहे, एक पुस्तक घेतलं, तेच पुस्तक दुसराही काय करतो, तोच पुस्तक घेतो, तिसराही तोच पुस्तक. आता अभ्यासिकेमध्ये जर आपण गेलो ना तर पुस्तकं विद्यार्थ्यांच्याकडे असतात ठराविकच. इकॉनॉमीची काही ठराविक पुस्तकं, पॉलिटिकल सायन्सची काही ठराविक पुस्तकं, हिस्ट्रीची काही ठराविक पुस्तकं असतात. तेच पुस्तकं वाचतात आणि मग त्यामुळं काय होतं की सगळ्या लोकांचं मेरिट जे आहे ते तिथपर्यंत जाऊन पोचतं. पण जे काही 5% विद्यार्थी आहेत ते 5% विद्यार्थी काय करतात, ती पुस्तकं पण वाचतात आणि दुसरी पुस्तकं जे आहेत संदर्भ ग्रंथ, ते संदर्भ ग्रंथ घेऊन त्याचंही वाचन करतात. आणि त्या ठिकाणी या पब्लिकच्या पुढं ते 5% लोक जातात आणि त्यांचाच रिझल्ट सकारात्मक येतो. म्हणून आपण काय करायचं की जे लोक करत आहेत त्या लोकांप्रमाणे त्या ठिकाणी करायचं नाही. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेलं तरी चालेल, कारण का प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहत असणारी व्यक्तीच आपल्या आयुष्याची पानं सुवर्णमय करत असते. जे लोक करतायत ना ते नाही करायचं आपण. म्हणजे एखादं पुस्तक विशिष्ट असं पुस्तक वाचताय, समजा मारुती लोंढे, पण तुम्ही लोंढेचं पुस्तक वाचायला घेतलं आणि सगळ्यांनी जर लोंढे वाचत गेलात तर त्या ठिकाणी आपणाला मेरिटमध्ये त्या दुसऱ्या विद्यार्थी तिथपर्यंतच आपण जाऊन पोहोचलो आहे इकॉनॉमिक्समध्ये. म्हणून निगेटिव्ह त्या ठिकाणी लोकांच्या सहवासात जायचं नाही. जे लोक करत आहेत ते करायचं नाही. स्वतःचे मार्ग, स्वतःच्या टेक्निक्स त्या ठिकाणी डेव्हलप करायच्या. कारण मळलेल्या वाटेने कधीही जायचं नाही आपण. कारण का मळलेली वाट जी आहे, एखाद्या वाटेने जर आपण मळलेल्या जर निघालो तर ती वाट जिथं जाणार आहे ना तिथं आपण पोहोचत असतो. आपणाला कुठं जायचं आहे तिथं आपण पोहोचत नाही आहे. ती वाट जिथं जाते ना तिथंच आपण पोहोचणार आहे. म्हणून स्वतःच्या वाटा तुम्ही स्वतः निर्माण करा, स्वतः विकसित करा अभ्यास करत असताना. इतरांप्रमाणे त्या ठिकाणी करू नका. आता पुढे जाऊन मी सांगेन की अधिकारी झाल्यानंतर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण करायचं असेल. मी सांगितलंच की बाबासाहेबांनी शिकलेल्या शिक्षण घेतल्यानंतर
काही चुका करू नका असं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे. पहिलं आहे की स्वार्थी होऊ नका, आणि दुसरं तुमची त्या ठिकाणी जबाबदारी जी आहे त्याच्याकडे हक्क म्हणून बघू नका. तर बघा, शिक्षण झाल्यानंतर, एखादी परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी पाठीमागं वळून पाहिलं पाहिजे आपल्या बांधवांकडं. कारण का, अधिकारी होण्याचं त्या ठिकाणी काय, अधिकारी आपण त्या ठिकाणी का होतोय, कारण का समाजामध्ये जे वाईट घडतं आहे ते तुम्हाला समूळ जर नष्ट करायचे असेल तर प्रशासनाच्या चाव्या तुमच्या हातामध्ये पाहिजेत. हा उद्देश समोर ठेवून त्या ठिकाणी आपण प्रशासनामध्ये जाणार आहे. आणि या ठिकाणी ही जर वाईट प्रथा, वाईट पद्धती जर आपणाला त्या ठिकाणी संपुष्टात आणायची असेल तर आपणाला पाठीमागं वळून पाहिलं पाहिजे. जिथून आपण येतोय तिथं आपणाला पाहणं गरजेचं आहे. कारण का, पास झाल्यानंतरचा आनंद हा वेगळाच असतो. अशा आनंदाचं गाणं गाताना, कर्तृत्वाची गुलाबी पानं चालताना मन हेलावून जातं, भारावून जातं. लाटा उसळायला लागतात, सरी कोसळायला लागतात. उसळणाऱ्या लाटा, कोसळणाऱ्या सरी प्रत्येक माणसाच्या मनाचा ठाव घेत राहतात. असा ठाव घेत असताना आपणाला पडत्या काळामध्ये ज्या व्यक्तीनं मदत केलेली आहे, ज्या समाजामधून आपण आलेलो आहे, ज्या गावामधून आपण आलेलो आहे, त्यांची जाणीव आपणाला शेवटीपर्यंत असणं गरजेचं आहे. काही लोक नाही अधिकारी झाल्यानंतर नाहीत ओळख देत. हां, मी तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे वगैरे वगैरे, हे असं या ठिकाणी अशा चुका या ठिकाणी आपण करता कामा नये. बघा, विद्यार्थ्यांनी नेहमी गुणांनी व्यक्त झालं पाहिजे. आणि ही गुणांनी व्यक्त होण्याची जी प्रक्रिया आहे ती अभ्यासाने त्यांनी प्रकट केलं पाहिजे आणि त्यातूनच त्यांनी घडलं पाहिजे, असं नेहमी मला वाटतं. पडत्या काळामध्ये जे लोक आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, मदत करत आहेत, त्या ठिकाणी त्या लोकांना कधी विसरून जायचं नाही. आपण ज्या समाजामधून आलेलो आहे त्या समाजालाही कधी विसरून जायचं नाही. तळागाळातल्या लोकांना नेहमी त्या ठिकाणी वर काढण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला पाहिजे. तरच या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी होण्याला या ठिकाणी अर्थ आहे. आता मी पुन्हा एकदा परीक्षेकडे वळतोय किंवा विषयांकडे वळतोय जो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आहे. आता चालू घडामोडीसाठी मी एक भाष्य केलं नाही किंवा त्याच्यासाठी कुठली पुस्तकं वापरावीत. चालू घडामोडीसाठी त्या ठिकाणी रोज महाराष्ट्र टाईम, लोकसत्ता, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस असे वर्तमानपत्र त्या ठिकाणी वाचले पाहिजेत. आणि हे वर्तमानपत्र वाचत असताना तुम्ही एक वही करायची, वाचण्यासाठी वही करायची. आज तारीख किती आहे? 19 जून 2020. मग आजची काय बातमी आहे महत्त्वाची? एखाद्या व्यक्तीचं निधन झालेलं आहे, मोठी व्यक्ती आहे. मग निधन झालेलं आहे, कितव्या वर्षी निधन झालेलं आहे ते वर्ष वगैरे विचारत नाहीत, पण तरी पण तुमच्या माहितीसाठी लिहून काढायचं. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे साहित्यामधलं किंवा इतर क्षेत्रामध्ये काय काय कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यांची कोणकोणती पुस्तकं प्रकाशित आहेत, त्यांना कोणत्या पुस्तकाबद्दल पुरस्कार मिळालेला आहे का, त्यांना कुठल्या कॉन्ट्रीब्युशनमुळं किंवा कोणत्या कार्यामुळे ओळखलं जातं, त्या ठिकाणी ते लिहून काढायचं आहे. किंवा एखादा स्पोर्टची जर आपण माहिती घेतली तर क्रिकेटचा संघ आहे, तर त्याच्यामध्ये काय एक वेगळा इतिहास घडलेला आहे, तर तो कोणत्या तारखेला, कोणत्या टेस्टमध्ये आणि कोणत्या ग्राउंडवर, कोणत्या खेळाडूकडून, ह्या सगळे पूर्ण जी माहिती आहे ती त्या ठिकाणी रोजच्या रोज तुम्ही लिहून काढायची. ती तुमची दैनंदिनी असेल, म्हणजे दैनंदिनी टाईप रोजच्या रोज त्या ठिकाणी तुम्ही लिहून काढायचं आहे. एखादी समिती गठीत केलेली आहे शासनानं, त्या समितीचं काम काय आहे, किती सदस्य आहेत, कोण अध्यक्ष आहे, मग कशासाठी त्या ठिकाणी ती समिती गठीत केलेली आहे, असं पूर्णपणे त्याची माहिती रोजच्या रोज त्या ठिकाणी पेपर वाचत असताना लिहून काढायची आहे. आणि म्हणून रोज पेपर वाचणं गरजेचं आहे. मराठीसाठी मी तुम्हाला सांगितलंच की मोरा वाळंबीचं पुस्तक जे आहे ते अतिशय चांगलं आहे. इंग्लिशसाठी त्या ठिकाणी त्या विषय तज्ञांना भेटून त्या ठिकाणी तुम्ही पुस्तक घेऊ शकता. त्यानंतर भूगोलासाठी मी सौदी सरांचं पुस्तक सांगितलं. आणखीन संदर्भ ग्रंथ त्या विषयातील तज्ञांना विचारून आपण घेऊ शकता. मी काही ते मार्केटिंग करायला कोणाची आलो नाही, पण चांगली पुस्तकांची मी तुम्हाला नावं सांगतोय.
गणित आणि बुद्धिमत्तेसाठी जे पुस्तक आहे ते जी किरण नावाचे एक सर आहेत, किरण गायकवाड, जे DDR आहेत, स्वतः अधिकारी आहेत. त्यांनी अतिशय चांगले बुद्धिमत्ता चाचणीचे आणि मॅथ्स मॅजिक नावाचं त्या ठिकाणी पुस्तक त्यांनी हे केलेलं आहे, प्रकाशित केलेलं आहे. तर तो पुस्तक पण अतिशय चांगलं पुस्तक आहे. त्यानंतर अंकगणितासाठी अंकगणिताची गुरुकिल्ली म्हणून श्रीनिवास मोकळीकरांचं अतिशय पुस्तक चांगलं आहे. इकॉनॉमिक्ससाठी डॉक्टर देसले सरांचं एक पुस्तक चांगलं आहे, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक चांगलं आहे आणि इतर पुस्तकं चांगली आहेत. त्याचबरोबर डॉक्टर अनिल वावरे सरांचं अशी पुस्तकं त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी आपण अभ्यास केला पाहिजे. आता बघा, अभ्यास करत असताना नेहमी मी तुम्हाला सांगितलंच की ज्यांनी ज्यांनी पडत्या काळामध्ये आपणाला मदत केलेली आहे त्यांना आपण विसरता कामा नये. ज्या समाजातून आपण येतो, ज्या कम्युनिटीमधून आपण येतो, ज्या गावामधून आपण येतो, त्या गावातील लोकांना, त्या समाजाला विसरता कामा नये. ज्यांनी आपणाला इथपर्यंत आणलेलं आहे, जे आईवडील आपले आहेत, त्यांना विसरता कामा नये. कारण का, तुमचे आणि आईवडील आणि माझे आईवडील एकसारखेच आहेत. आपल्या पोरानं मोठं व्हावं, आपल्या पोरीने मोठं व्हावं यासाठी ते दिवसभर राबून कष्ट करत आहेत, काबाड कष्ट करत आहेत. काम करून त्यांच्या हाताला फोड आलेले आहेत, त्या फोडामध्ये पाणी झालेलं आहे. काम करून त्यांच्या पायाच्या टाचेला भेगा पडलेल्या आहेत, त्या भेगामध्ये सुद्धा पाणी झालेलं आहे. माझ्या आईचं पातळ फाटलेलं आहे, फाटलेलं असताना सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षणासाठी पैसे दिले जातात. माझ्या वडिलांचं धोतर फाटलेलं आहे, ते फाटलेलं असताना सुद्धा आपणाला त्या ठिकाणी पैसे पुरवले जातात. हे असताना सुद्धा त्या ठिकाणी जर आपणाला पैसे पुरवत असतील तर अशा लोकांना कधी विसरायचं नाहीत. कारण का, सगळ्यांचे आईवडील हे सारखेच असतात. आपण आपल्या आईवडिलांचे हात ज्यावेळेस आपल्या हातामध्ये घेतो आणि त्यांचे हात आपल्या हातामध्ये घेतल्यानंतर जर आपणाला 10 सूर्य हातात घेतल्याचा जर आत्मविश्वास येत असेल किंवा आपला आत्मविश्वास तेवढा वाढत असेल तर आपण यशस्वी होणार आहात. माझ्या आईचं पातळ फाटलेलं आहे, माझ्या वडिलांचं धोतर फाटलेलं आहे. त्या धोत्रामध्ये जर आपणाला राष्ट्राचा राष्ट्रध्वज दिसत असेल तर ती व्यक्ती यशस्वी होणार आहे. माझ्या आईवडिलांच्या टाचेमध्ये काम करून भेगा पडलेल्या आहेत, त्या भेगामध्ये पाणी झालेलं आहे. त्या पाण्यामध्ये जर त्या ठिकाणी आपणाला देशातील सर्व नद्या दिसत असतील तर ती व्यक्ती यशस्वी होणार आहे. आणि हे पाहण्यासाठी तुम्हाला स्वप्नांचा सूर्यप्रकाश आणि हृदयाचे डोळे करावे लागतील, तरच हे दिसेल. धन्यवाद.